किपिंग आणि जी फलंदाजी होती केली होती ते कॉमेंट्री बॉक्सवर चक्कर मारून आता त्यांना माझी कॉमेंट्री आवडली का नाही मला माहित नाही, थेट त्यांनी चेंडूच मारला इकडं. म्हणजे आता त्याच्यातून काय घ्यायचं ते बघा. पण 500 रुपयाचं बक्षीस जे आहे ते त्यांच्याच कर्मचारी सूरज यांच्याकडून त्यांना प्राप्त झालेलं आहे. आणि काय झालं आता एक फोटो झाल्यावर मग आता 2 मिनिटं सरांशी बोलतो जरा. चांगला फोटो काढ रे, म्हणजे घरी दाखवत सारखा. कधी काही इंजिनियर असलेले आणि आता फोटोग्राफीमध्ये करिअर करत असलेले शेखर शिंदे होते, तहसीलदार साहेब येणार होते, काय झालं आले नाही का. पण कारण काय, तुम्ही काय ओळखू आले नाही. तुमची जी हेल्थ आहे म्हणजे शारीरिक तुम्ही चांगली सांभाळलेली आहे, तर हेल्थ चांगलं ठेवण्याचं राज काय. त्यासाठी संध्याकाळी लवकर झोपून दररोज सकाळी लवकर उठून आमच्या बॅडमिंटनच्या क्लबमध्ये खेळायला जाणे हेच त्याचं खरं गमक आहे. म्हणजे काय झालं माहितीये का, आता मी 1-2 खेळाडूंच्या लग्नाच्या स्थळाबद्दल विचारत होतो. तुमचंही वय असं वाटतं की अजून लग्न झालेलंच नाहीये, शपथ सांगतो काय. आणि म्हणजे त्याच्यामुळे या हेल्थ बद्दल मी विचारलं होतं. आणि त्यातली त्यात तुम्ही बॅडमिंटन खेळताय, तुम्ही वेगवेगळे आता काल आपण कळंब मॅरेथॉन मध्ये तुम्ही उपस्थित होतात, इथे देखील उपस्थित राहिलात, त्यात तुमचं प्रशासकीय कार्यभार देखील सांभाळता. या सगळ्या कार्यभार सांभाळत असताना अशा पद्धतीच्या ज्या स्पर्धा आहेत किंवा अशा पद्धतीचे जे खेळ आहेत ते किती महत्वाचे असतात तुमच्या लेखी, तुम्हाला काय वाटतं कर्मचाऱ्यांसाठी. दिवसेंदिवस बदलत असलेली समाजरचना आणि प्रशासनाकडून लोकांच्या वाढत्या अपेक्षा, त्यामुळे प्रत्येकच सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यावरती कामाचा प्रचंड ताण आणि प्रचंड काम आहे. त्यामधून तो ताणतणाव विसरून आपल्या शारीरिक तंदुरुस्ती सांभाळण्यासाठी या अशा स्पर्धा खूपच उपयुक्त आहेत. आता आम्ही 2 तास खेळताना ना कोणता फेर मंजूर करायचा होता, ना कोणता रिपोर्ट पाठवायचा होता, ना कोणता रस्ता खुला करायचा होता, ना न्यायालयीन स्टाफला कुठं न्याय द्यायचा होता, ना कोणती सुनावणी होती. आम्ही 2 तास फक्त ग्राउंडवर होतो आणि हेच महत्त्वाचं आहे. हेल्थ इज वेल्थ म्हणतात ते अतिशय सत्य आहे. तरी माझ्याकडेच बघून खरंच हेल्थ इज वेल्थ म्हणताय असं वाटतंय मला. सरांनी फलंदाजी देखील अतिशय उत्तम केली खेळ करून, म्हणजे बॅडमिंटन असेल, क्रिकेट, किपिंग, बॅटिंग, अजून कुठलं क्षेत्र राहिलंय का म्हणजे करायचं. नाही, क्रिकेट हा माझा खूपच छंद, म्हणजे मला जीवापेक्षा जास्त आवडतं ते क्रिकेट. क्रिकेट वेगळी आनंद आणि वेगळी ऊर्जा देते. 11 खेळाडूंना सोबत घेऊन तुम्हाला तो खेळ घडवून आणायचा असतो. क्रिकेट हा एका खेळाडूने, मी नेहमी म्हणतो, आम्ही आमच्या महसूलमध्ये ज्या आमच्या जिल्हा आणि विभागीय आणि राज्य स्पर्धा होतात त्यात नाशिक डिव्हिजनमधून विभागीय स्पर्धेत नगरचा जिल्हा म्हणजे मी ज्याचं प्रतिनिधित्व करत होतो, आम्ही 1 साईड सगळ्या मॅचेस जिंकून लेदर बॉलला विभागीय स्पर्धेचं हे पटकावलं, पदक प्रथम क्रमांक पटकावला. तर मी नेहमी म्हणतो की खेल खिलाडी नाही जितता, खेल टीम जितती है. ते आज माझ्याही टीमने, कारण एवढा 108 धावांचा डोंगर न्यायालयीन संघाने उभा केल्यानंतर आमची टीम थोड्या दबावामध्ये होती. मी बाहेर आल्यानंतर एकच सांगितलं की काय झालं माहिती का, पहिल्या 2 ओव्हरमध्ये 84, सुरुवातीचा जो धावसंख्या चांगली वाढत होती. मग ह्या स्ट्रेसफुल लाईफसाठी त्याला डिस्बर्स करण्यासाठी काय करायला पाहिजे माणसांनी. जसं तुम्ही म्हटलात की मला जाणवत होतं की पहिल्या 2 ओव्हरमध्येच यांनी 44 धावा काढल्या, पण पिच पाहिल्यानंतर आणि माझ्या चांगल्या बॉलरला यांनी मारल्यानंतर म्हटलं बॅटिंग पिच आहे, ग्राउंडात तसंच जीवनात आहे. बऱ्याचशा गोष्टी सोडून द्यायच्या असतात ज्या आपल्या हातात नसतात. म्हणजे चांगला बॉल टाकला, काही गोष्टी आपल्या हाताच्या बाहेर आहेत ज्या आपल्या हातात नाहीत, त्यांचा विनाकारण विचार करून ताणतणाव घेण्यात काही मजा नाही. बऱ्यापैकी गोष्टी जर सोडल्या आणि ज्या आपल्याकडे येणार आहेत त्या हसून जर स्वीकारल्या तर जीवन अतिशय छान जातं. तहसीलदार म्हणून इतकं काम आहे तरीही मला कधी स्ट्रेस येत नाही. म्हणजे शरदराव, तुम्हाला सुट्टी हा बक्षीस महत्वाचा असतो, दोघेही द्या. 18% GST आपण कापणार नाही यावेळेस, कारण काय पुन्हा आमचाच महसूल कापायचा. हे 501 रुपये जे मला दिले ते मी माझ्या सगळ्या संघाला आणि संघाच्या वतीने या सामन्याचा आमच्या टीमचा मॅन ऑफ द मॅच रणदीप याला देतो. रणदीप, खूप खूप अभिनंदन या ठिकाणी रणदीपला. सरांनी अतिशय उत्तम फलंदाजी आणि गोलंदाजी केल्याबद्दल सर. आणि उत्तम 70 धावा आणि चांगला बॉल. पुन्हा एकदा आपण पाहतो गतीमध्ये जे आहे ते सत्वा देत आहेत ते पारवे सर. सूरज गोष्ट 501 रुपये आणून नाही म्हणजे मला देता येते, उगाच अनाउन्समेंट नाही करायचे आपण.
501 रुपयाचं बक्षीस जे आहे ते शेवटचे भोसले आपल्याकडे आणून देत आहेत. धन्यवाद. या ठिकाणी चांगला चेंडू आणि हेमसर यांचा जो आउटसाइड बॉल लागला आणि कीपरकडे झेलगा घेऊन जातात. तर चांगली सुरुवात करून दिली त्यांनी आपल्या संघासाठी. जवळपास 69 धावा. बरोबर. माझ्याकडे शरद आहे का ते होणे काय म्हणजे थोडस पाठ वाटतं तर लक्षात येईल. शरद हो हो शरद तुमची पाठ बघितली पहिले त्यांच्याकडे पुढचा सामना होणार आहे. शरद आणि सामना करतील पारे यांचा. रिवेंज घेताना शरद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या ओव्हरमध्ये जेवढे षटकार घेतले तेवढे षटकार चांगला चेंडू दोघं फिल्डर नजरी आहे. दोघं अडकत चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नजऱ्यांच्या द्वारा आणि पारवे यांनी देखील चांगली क्या बात आहे. पहिलाच चेंडू बीट केला शरद यांना. अतिशय आणि निश्चित झालेले पारवे मात्र पाठीमागे खंबन होत आहेत. मात्र गावडी झालेले काय झाले थेट गेलाय तो काय षटकार. संदीप सूर्यवंशी सर कोर्ट पोलिसांची मॅच किती आहे जातात. प्रसादने पुन्हा एकदा बदला घेण्यासाठी मारलाय तो षटकार. भोळे यांच्या मेडवर या ठिकाणी पोलीस सूचन करून यांचा देखील संघ या ठिकाणी होतो. यामध्ये सन्माननीय भारत, शाहरुख, करीम, दत्तात्रय, योगेश, सूरज